संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, ती स्विफ्ट कार कोणाची, तपासात सगळं बाहेर येणार, बजरंग सोनवणेंचा इशारा. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता खऱ्या अर्थानं वेग आलाय. या प्रकरणात विशेष तपास पथकाने SIT वाल्मिक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारासाठी असलेला मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना घरात आसरा देणाऱ्या लोकांवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात तपास सुरू असल्याचं वक्तव्य बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचं सांगितलं आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण करताना स्विफ्ट गाडी कोणाची होती, मारेकऱ्यांना राहायला घरं कोणी दिली, या सगळ्या गोष्टी तपासात स्पष्ट होतील. खंडणीमधील जे आरोपी होते ते कोणाच्या घरात होते, त्यांना गाड्या कोणी पुरवल्या, हे सगळं बाहेर येईल. परळी बाहेरचा विषय खूप मोठा आहे. केजमध्ये गुंडांची प्रवृत्ती झालेली आहे. इतर आरोपींना सुद्धा मोक्का लावला पाहिजे, ही आमची मागणी आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवायला हवं. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जर होकार देत नसतील तर सतीश माने शिंदे या वकील महोदयांना हे प्रकरण द्या, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे. माझी मागणी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शेवटपर्यंत एकच आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संबंधित जे कुणी आहेत, जी तुम्हाला चेन मी पहिल्यांदा सांगितली, सर्व चेन ज्यांनी कुणी मदत केली, ज्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत यांना अटक होईपर्यंत मी ज्यांनी यांना सपोर्ट केला, ही कट ज्यांनी रचला आहे, याच्यामध्ये जे कुणी सामील असतील त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, सर्वांना फाशी झाली पाहिजे. याच्यात जे इन्व्हॉल्व आहेत त्यांना आणखी मोकोका लावला पाहिजे. यांना काय मर्डरच्या केसमध्ये, खुनाच्या केसमध्ये ॲड झाले पाहिजेत, हीच माझी मागणी. यांना फाशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत मी या प्रकरणाच्या शेवटपर्यंत फाशी देईपर्यंत यांच्यासोबत आहे. राजीनामा काय म्हणजे राजीनामा अजून त्याच्यावरती दादाही काही. हे बघा, मी काय म्हणतो, कुणी बऱ्याच लोकांनी सांगितलं की नीतिमत्तेनं राजीनामा द्यावा, बऱ्याच जणांनी सांगितलं की यांचं कर्तव्य म्हणून राजीनामा द्यावा, कुणी म्हणले की यांच्याशी संबंधित आहेत माझे राजीनामा द्यावा. वेगळ्या समाजातून मागितला, वेगळ्या पद्धतीनं राजीनामा मागितला. आता मी कुठल्या अँगलला की राजीनामा मागितला म्हणजे देणार आहेत, मी मागितला की ते देतील का राजीनामा? मला काय मागायला, पण मी मागून काय, त्यांचा सरकारचं मध्ये त्यांच्या पक्षाचा त्यांचा स्वतःचा विषय, त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं तरी ठरवू देत. माझी एकच मागणी, मला याचा विषय दुसरीकडे न्यायचा नाही आहे, राजकारणावर किंवा कोणाच्या याच्यावर नाही यांचा. आणि याच्यात जर संबंध असेल यांचा तर सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की जर याच्याशी संबंध असेल तर त्यांना आम्ही कुणालाही सोडणार नाही आणि त्याच्यावर कारवाई करू. त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक होईलच ना. आता पुढं काय होतं ते आपण 1-2 दिवस बघूयात. आज आणखी परत कोर्टात येणार, परत काय होणार, त्याच्यात आणखी कोण ॲड होतं, याचं संपलं नाही. मी सांगितलं तुम्हाला, कमीत कमी केसच्या या प्रकरणाची 50 लोकांची यादी निघेल. 50. कारण आता तुम्ही साधा बघा, आरोपी 7 प्रत्येक वेगळ्या दिशेनं पळून गेले, वेगळ्या ठिकाणून गेले. मग त्यांनी दररोजचा मुक्काम झाला. त्यांचा मुक्काम कुठं झाला? सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी मुक्काम झाला? सोलापूर जिल्ह्यातल्या कोणत्या उकडगाव काय तिकडे कुणाचा मुक्काम झाला? कुठं बांगरवाडी काय तिकडे कुणाचा मुक्काम झाला? म्हणजे हे आता मी सांगतो, ही म्हणजे बघा, हे त्याचं लॉजिक, याचं कुठं कसं, धाराशिवच्या कुठं आले, त्याच्यानंतर पुण्यात कसे आले, पुन्हा कोण गुजरातला कसे गेले, मुंबईत कसे आले, मुंबईत कुणी दिलं, इथं बालेवाडीत कुणाकडे आले. ह्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे आणि याला सहआरोपी केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं पुढं म्हणजे जे आरोपीला सहारा देताना सुद्धा ही सर्वजण घाबरतील, नाही तर कायद्याचा धाक राहणार नाही. कायद्याचा धाक ठेवायचा असेल तर यांना सगळ्यांना सहआरोपी केलं पाहिजे. सहआरोपी केल्याशिवाय, यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्याशिवाय, यांच्यावर मोका लावल्याशिवाय खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.